मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू झाल्याने ओबीसी समाजाचे आरक्षण कायमस्वरूपी संपलं असल्याची चिंता व्यक्त करत लातूर जिल्ह्यातील भरत महादेव कराड या 35 वर्षीय तरुणानं मांजरा नदीत उडी घेऊन स्वतःला संपवलं। यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत हळहळ व्यक्त केले। आता ते काय झालं मला पक्क नाही माहिती अशाच्या संदर्भात हे काय, परंतु मात्र एक सांगेन मी गोरगरिबांच्या लेकराला, मग तो मराठ्याचा असो किंवा ओबीसीचा असो, आपण आत्महत्या करू नका। काय असतं, एकदा आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्या लेकराबाळांना मागं कोणी बघत नाही, ते आम्ही बघून येत आम्ही ते बघतो। हे नेत्यांचं काय असतं, हे कसं पण भडकी दे आणि काही घडून आणतात आणि त्याच्यावर राजकारण करते। एकदा येतात भेटून जातात पाठीमाग फिरतात, पुन्हा हे लोक दिसत नाहीत। आपलं कुटुंब उड्यावरती पडतं, राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते। त्यामुळं कुठल्याही बांधवाने असं तो मराठ्याचा असेल किंवा तो ओबीसीचा बांधव असेल कोणी आत्महत्या करू नका, कारण दुःख हे कुटुंबाला झालेलं असतं, फक्त बाकीचं त्याचे प्युअर राजकारण करते त्याच्यावरती। आपण त्या गरीब बांधवांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी असतो। छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आज त्या ठिकाणी भेटायला जाणार यावर भुजबळ राजकारण करते। ते कशावर करतो त्याच्यावरच, तो कशावर राजकारण करतो। लोकांचं लेकरं बाळ गेलं आणि त्याचं कुटुंब किती उघडर पडलं याची काय देणे घेणं नसतं, ते कशाचं पण राजकारण करतं। भुजबळांनी मराठा नेते आणि लोकप्रतिनिधींना सवाल केला आहे की तुम्हाला ओबीसी आरक्षण असल्यास एसीबीसी 10% किंवा ईडब्ल्यूएस 10% आणि खुल्या वर्गातील आरक्षण नको आहे का, असा प्रश्न केला। मग नेत्याने त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना। मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर त्यांनी प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे, एसीबीसी 10% आरक्षण आम्हाला पाहिजे, पण ते 50%च्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे। हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्याने द्यावं, कारण जी मागास सिद्ध जात झाली, जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय की 10% मराठा समाजाची जात ही 50%च्या आत घ्यावं लागते, असा कायदा मागासवर्ग आयोग, केंद्रीय मागासवर्ग आयोग असं निकष त्याचे आहेत की ती जात मागास सिद्ध असायला लागते। तर मराठा हा 10% मागास सिद्ध आहे, पण जी जात मागास सिद्ध झाली तिला 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं। तर मग आम्हाला मराठ्यांच्या नेत्याने त्याला प्रश्न विचारावा, एसीबीसीचं 10% आरक्षण हे मागास सिद्ध करून दिलंय, तर 50%च्या आत देण्याऐवजी वर का दिलं? 50%चं वरचं 10% आरक्षण आम्हाला नको आहे हे स्पष्ट मराठ्याच्या नेत्याने सांगावं। तेच 10% आरक्षण आम्हाला एसीबीसीचं पाहिजे, पण मग ते 50%च्या आत ओबीसी आरक्षणात दे, हे उत्तर त्याला द्या। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुशिक्षित लोकांनी याचं उत्तर द्यावं, अशीच लोकांकडून अपेक्षा नाही, तर थेट आरोप तुमच्यावर। मी अशिक्षित आहे काय आहे, तू तर रडकुंडीला आला ना, तू तर मेटा कुठेला आलाय बा। मी अशिक्षित असून तुला एवढा खोटा ठोकलाय, तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले तू काय होईल याचा विचार कर मग। आणि त्याला चांगला माहिती मी सुशिक्षित आहे का अशिक्षित आहे, त्याला चांगला माहिती, चांगलं म्हणजे तो पण हुशार आहे, त्याला चांगला माहिती पोरग हाय पण किती डोकेबाजी हे त्यालाही चांगला माहिती। परंतु आता सुशिक्षितलाच उत्तर मागितलंय, तर आमदार, खासदार, मंत्री, नेते मराठीचे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं। 10% एसीबीसी आरक्षण आम्हाला पाहिजे, पण 50%च्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे, हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं। कारण आपण 10% मागास सिद्ध झालेले, मागास सिद्ध झालेली जात म्हणजे एसीबीसी आरक्षण हे 50%च्या आत घ्यावं लागतं। पण त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते 50%च्या वर घेतलं। 50%च्या वर दिलेलं एसीबीसीचं 10% आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेलं की पोरांना पुन्हा त्यांचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार, शिक्षणातून बाहेर पडणार आहेत। म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका, मराठ्यांची जात 10% मागास सिद्ध झाली, ते एसीबीसीचं आरक्षण आम्हाला 10%, 50%च्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे, ते आम्ही घ्यायला तयार आहेत। 50%च्या वर दिलेलं एसीबीसीचं 10% आरक्षण आम्हाला नको, स्पष्ट सांगा। प्रकाश आंबेडकर म्हणतात की तुमच्याकडे अजेंडा नाहीये, तुम्ही फक्त मराठ्यासाठी काम करीत आहात, गरीब मराठ्यासाठी नाही। ते सगळं गरिबांना माहिती आहे माझ्या, मी कोणासाठी करतोय काय करतोय, परंतु छत्रपतींचे वंशज असो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असो यांचा मी आदर करतो आणि कायम करत राहील। फक्त एकच अपेक्षा आहे आंबेडकर साहेबांकडून की तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत,
किंवा तुमच्या तोंडून तरी एका जातीकडून ओढलं गेलं आणि दुसऱ्या जातीच्या विरोधात काम केलं गेलं असा संदेश जायला नको. तुम्ही सगळ्या जातींना सारखं धरलं पाहिजे, कारण तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. एवढीच आमच्याकडून अपेक्षा आहे, बाकी मी काय बोलत नाही. सरसकट आरक्षण अशक्य आहे, हा जी आर कोर्टात टिकणार नाही असे प्रवीण गायकवाड म्हणाले. चला पुढं.